नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय पडोळ कृषीटेक कंपनीमध्ये आपलं स्वागत करतो। तर आपण आज जाणून घेणार आहे कृषीटेक कंपनीचे न्यूट्रास्प्रेड या उत्पादनाबद्दल माहिती। हे उत्पादन शेतकऱ्याच्या प्रत्येक फवारणीसाठी उपयुक्त आहे। तर त्यामध्ये ते कसे काम करते, ते 7 प्रकारे काम करते। तर ते कसे करते ते आपण जाणून घेऊया। स्प्रेडिंग हे त्याचं पहिलं कार्य। स्प्रेडिंग म्हणजे फवारलेलं औषधाचं द्रावण हे पानावर क्षणात पसरवण्याचं काम न्यूट्रास्प्रेड करते। त्यानंतर त्याचं कार्य आहे पेनिट्रेशन। पेनिट्रेशन म्हणजे फवारलेलं द्रावण हे पाण्यामध्ये खेचलं जाऊन ते संपूर्ण झाडामध्ये पसरवण्याचं काम न्यूट्रास्प्रेड करते। त्यानंतर तिसरं कार्य हे ॲक्टिवेटर। ॲक्टिवेटर म्हणजे फवारलेल्या औषधाचा जो काही ॲक्टिव्ह कंटेंट आहे त्या झाडाला लगेच उपलब्ध करून देण्याचं काम न्यूट्रास्प्रेड करते। त्यानंतर सिलिकॉन बेस स्टिकर वापरण्याचे फायदे। सिलिकॉन जर झाडाला उपलब्ध झालं तर झाडाला जो काही अनैसर्गिक ताण झाडाला पडतो त्याच्यापासून झाडाची सुरक्षा करण्याचं काम हे सिलिकॉन करतं। सिलिकॉनमुळे झाडावर एक पानावर लेअर तयार होऊन झाडावर येणारे जे विषाणूजन्य किंवा करपा हे जे रोग आहे यापासून झाडाची प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम हे न्यूट्रास्प्रेडमधून होतं। त्यानंतर महत्त्वाचं कार्य म्हणजे पीएच बॅलन्सर। आजकाल जर बघितलं तर पाण्याचा पीएच हा साधारणतः 8 ते 8.5च्या पुढे गेलेला आहे आणि नॅचरल पाण्याचा पीएच हा 6.5 ते 7.5च्या मधात जर असेल तरच तुम्हाला औषधाचे रिझल्ट हे 100% मिळतात। तुम्हाला जर औषधाचे 100% रिझल्ट पाहिजे असेल तर पीएच हा 6.5 मध्ये बॅलन्स करणं गरजेचं आहे। तर न्यूट्रास्प्रेड आपलं पीएच बॅलन्स करण्याचं काम देखील त्यामध्येच करतं। त्यानंतर टीडीएस रिड्युसर म्हणजे पाणी जर क्षारयुक्त असेल तर औषधाची कार्यक्षमता कमी होते आणि आजकाल बोरवेलच्या पाण्याची मध्ये भरपूर प्रमाणात क्षार आढळून येतात। न्यूट्रास्प्रेड वापरल्यामुळे तुमच्या पाण्याचा क्षार हे कमी होऊन औषधाची परिणामकारकता वाढते। त्यासोबतच न्यूट्रास्प्रेड हे नॉन आयनिक असल्यामुळे कोणत्याही बुरशीनाशक कीटकनाशकामध्ये तुम्ही वापरू शकता, तसेच तणनाशकासोबतही न्यूट्रास्प्रेडचा वापर करू शकता। याबद्दल जर अजून तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा, तुमच्या शंकांचं निरीक्षण केलं जाईल। धन्यवाद।